पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या स्वाब संस्थेच्या स्वच्छता दूतांनी नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रातील प्रसिद्ध पेरजागड अर्थात सात बहिणी डोंगर परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवून डोंगर प्लास्टिक मुक्त केला। महाशिवरात्रीच्या यात्रेमुळे डोंगरावर साचलेला प्लास्टिक कचरा, पाण्याच्या बाटल्या आणि दारूच्या बाटल्या तसंच एकूण 2 ट्रॅक्टर कचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली। या तीर्थक्षेत्रावर महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांनी भेट दिली होती। या काळात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा डोंगरावरच टाकला होता। हा भाग घनदाट जंगल आणि वन्यजीवांचा वावर असलेला असल्यानं प्लास्टिक कचरा पर्यावरणास घातक ठरू शकतो, ही बाब लक्षात घेऊन स्वॅब संस्थेच्या सावरगाव, तळोधी, कन्हाळगाव, ओभाळा आणि सावंगी येथील महिला व पुरुष स्वच्छता दूतांनी हे श्रमदान केलं। संस्थेच्या वतीनं जत्रेच्या काळात प्लास्टिक हटाओ पर्यावरण बचाओ अशी घोषणा देत जनजागृतीही करण्यात आली होती। मोहिमेत स्वॅब संस्थेच्या महिला पुरुष संघटने सदस्यासह वनविभागाचे वनरक्षक आणि वनमजुरांनीही सहकार्य केलं। गेल्या अनेक वर्षांपासून स्वाब संस्था अशा प्रकारे धार्मिक व पर्यटन स्थळं स्वच्छ ठेवण्याचं प्लास्टिकमुक्त पर्यावरण अभियान यशस्वीपणे राबवत आहे। मित्रांनो, हा आहे प्लास्टिक कचरा जो आपल्या सात बहिणी सेवन सिस्टर हिल म्हणून प्रसिद्ध आहे, धार्मिक स्थळ आहे। येतं महाशिवरात्रीची मोठी जत्रा भरते। मात्र पर्यटनाला येताना सोबत घेऊन आलेला पाण्याच्या बॉटल्स म्हणा, कुरकुऱ्याच्या वेपर्स म्हणा, इत्यादी अशा प्लास्टिकचा कचरा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये विखरून ठेवतात आणि फेकून जातात। तर माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही अशा पद्धतीने प्लास्टिकचा कचरा या पर्यटन किंवा कोणत्याही पर्यटन ठिकाणी स्थळी जाताना फेकू नका, कारण हा कचऱ्याचा विघटन होत नाही वर्षानुवर्ष आणि याच्यामुळे पर्यावरणाला आणि पर्यावरणामध्ये राहणारे छोटे जीव आहेत, पक्षी आहेत, यामध्ये गुरफटतात, सापाचे डोके याच्यामध्ये जातात, ते निघू शकत नाही आणि अशा पद्धतीने मुके जीव मारल्या जातात। म्हणून आमच्या स्वॅब संस्था आणि वन विभागाच्या मार्फतीने दरवर्षी वर्षातून 2-3दा आम्ही या सात बहिणी डोंगर परिसरामध्ये येतो आणि पायथ्यापासून तर शिखरापर्यंत संपूर्ण विखुरलेला प्लास्टिकचा कचरा, प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल्स आणि प्लास्टिक बॅग उचलून आम्ही स्वच्छ करत असतो। तर माझी